सोयाबीनसह शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा व इतर विविध मागण्यांसाठी मूर्तिजापुरातील तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी 4 सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे। केंद्र शासनाच्या आयात निर्यात धोरणामुळे सोयाबीनचे घसरलेले भाव, उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव व बाहेरील बाजारात क्विंटल मागे असलेला 1000 रुपयाचा फरक शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारा आहे। यामुळे एकेरी 5 ते 10 हजाराचे नुकसान होणार असून सोयाबीनची खरेदी नाफेडद्वारे व्हावी त्याकरिता सप्टेंबरपूर्वी खरेदी केंद्र सुरू करावीत। ई पीक पाहणी अट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये मदतीसाठी पात्र ठरवावेत। शेती व शेती अवजारे, बियाणे, खते GST मुक्त करावेत। हमीभावाचा कायदा करून शेतीला संरक्षण द्यावे। पीक कर्ज वाटपाला कॅश क्रेडिटचे नियम लावावेत। आमदार खासदारांचे पेन्शन रद्द करून वयोवृद्ध शेतकरी शेतमजुरांना मासिक 10,000 रुपये पेन्शन द्यावी। शेतकुंपणाकरिता 15 वर्षाच्या दीर्घ मुदतीच्या कर्जाचे धोरण आखावे। मागील वर्षीचा खरीप रब्बी पीक विमा त्वरित द्यावा। संपूर्ण कर्ज माफी करावी। शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये म्हणून शेतकरी लवादाची स्थापना करून त्या लवादाला दंडात्मक अधिकार द्यावेत। याकरिता प्रगती शेतकरी मंडळ, मूर्तिजापूर जनमंच, आधार भारती ट्रस्ट, शेतकरी संघटना युवा आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, न्यू यंग क्लब फार्मर्स ग्रुप, यंग बॉयज क्लबद्वारे 9 सप्टेंबरपासून तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन पुकारले आहेत। या अन्नत्याग आंदोलनात बैलगाडी, ट्रॅक्टरसह शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे। अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे। सुरुवात होण्यामागचं कारण किंवा आम्ही 1.25 महिन्यापासून माननीय मुख्यमंत्री यांना उपअधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन दिले आहे, परंतु शासनाची फक्त वर्तमानपत्रातून घोषणा झाली आहे। याचं कारण म्हणजे असं आहे किंवा मागच्या वेळेस शासनाने म्हटलं बा की ही पीक पाहणी करणाऱ्याला मदत देऊ, न करणाऱ्याला मदत देऊ, परंतु शासनाने आता मदत देताना ही पीक पाहणी आहे त्यालाच दुसऱ्याची मदत मिळाली, सोयाबीनच्या आणि कपाशी अनुदानाची। त्यामुळे शासनावरचा आमचा शेतकऱ्याचा विश्वास हा निघून गेला असल्यामुळे आज आम्ही अन्नत्याग आंदोलन चालू करून शासनाला सांगून राहिलो किंवा आमच्या महत्वाच्या मागण्या अशा आहेत की बा शासनानं की आपला हमीभावाचा कायदा पारित करावा, नाफेड मार्फत संपूर्ण सोयाबीनची खरेदी करावी व शेतकऱ्यांना 10,000 रुपये पेन्शन, आमदार खासदारांना जशी पेन्शन शासन देते त्याच्याच धर्तीवर शेतकऱ्यांना 10,000 पेन्शन द्यावी व ई पीक विमा रद्द करून शेतकऱ्यांना सोयाबीनची मदत सरसकट द्यावी व मूर्तिजापूर तालुका हा ओला दुष्काळ घोषित होण्याच्या मदतीत असल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही पंचनाम्याची गरज न करता शेतकऱ्यांना 25% पीक विमा हा अग्रिम दसऱ्याच्या पूर्वी देण्यात यावा। या प्रमुख मागणीसाठी आम्ही आंदोलन चालू केलं अन्नत्याग। याचं शासनाने दखल घेऊन येत्या काळात याच्यावर शासनाने म्हणजे लेखी स्वरूपात निवेदन म्हणजे पत्र देऊन या आंदोलनाची दखल घ्यावी। किती लोक आहेत तुम्ही अन्नत्यागात? आज तर मी एकटाच आहे, पण जर शासनाने दखल घेतली तर उद्यापासून आता अनेक शेतकरी अन्नत्याग सामील होऊ शकतात। हा शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, माझं एकटाच नाही। आज मी फक्त स्वतः नेतृत्व करत असल्यामुळे बसलो आहोत। फक्त तिकडे पाहिलं तर आपण ट्रॅक्टर घेऊन लोक, शेतकरी लोक, बैलगाडी घेऊन शेतकरी लोक इथे आले आहेत। हा, हे फक्त आज सुरुवात आहे। जर उद्या शेतकऱ्यांच्या मुलांचा जर आपला संयम तुटला तर इथं हजारो ट्रॅक्टर पण येऊ शकतात उद्या। राजू वानखेडे यांच्या नेतृत्वात हे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे। मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।